मध्ये पाहतो. यावेळेला फटका चांगला, इनफिल्ड क्लिअर केला, डीप मध्ये कोणी नाहीये आणि हा चेंडू जाईल दान 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 करत चौकार 4 धावांसाठी. दरम्यान या ठिकाणी चौकार येतोय, धावसंख्येला थोडासा आकार येतोय. पहिले षटक प्रगती पथावरती आहे आणि चौथ्या चेंडूवरती हा चौकार आला. धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. अगदी हळूवार हा सामना पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी एक मोठंसं टार्गेट सेट करावं लागणार आहे, कारण की ही खेळपट्टी फलंदाजांना थोडीशी मदत करताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला बॅटचा पेज हवेमध्ये अगदी सरळ ठोकला, एक दिमागदार ब्लॅक स्किन वरती आपटणारा आणि आमच्या कॅमेरामॅनला लक्ष केलेला आहे, एक धमाकेदार षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराने धावसंख्या प्रचंड उसळी पाहायला मिळाली. 13 धावा धावपलकावरती. आता मात्र कल्पेश माहुलकरनं मात्र हल्ला बोल केलेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की नेहमी कल्पेशची कडक फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेला फिरून मारला, हा चेंडू जाईल फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर. आणखी एक दर्जेदार चौकार पाहायला मिळतोय. धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा मुसंडी, धावसंख्या जाऊन पोचतीये. एक षटक अगदी बिनबाद 17च्या घरात. अगदी पहिल्या षटकाचा खरपूस समाचार या ठिकाणी घेण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्या काही चेंडूवरती अगदी सेट होण्याचा प्रयत्न झाला, परंतु जसे सेट झाले ना तसे मात्र आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून नक्कीच कल्पेशने कडक फटके मैदानातून बाहेर काढलेले आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर आपण पाहिलं ना तर कल्पेशची एक मुलाखत मध्ये मी नक्कीच पाहिली होती, एका समालोचकाने घेतली होती की खरं तर कल्पेश तुला कडक का म्हटलं जातं, तर तुझी कडक फलंदाजी आहे म्हणून. परंतु त्याने सांगितलं की एकदा मी 6व्या मजल्यावरून पडलो होतो आणि 6व्या मजल्यावरून पडून सुद्धा मला काही झालं नाही आहे, आणि त्यामुळे माझ्या गावातल्या लोकांनी माझं नाव कडक ठेवलंय. त्यामुळे कल्पेश कडक या नावाने प्रसिद्ध झालेला हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. दरम्यान सामन्याला सुरुवात भावनेश गोलंदाजीसाठी आला. चेंडूने बॅटली कड घेतली आणि इथं मात्र गणेश पाटील झाला झेलबाद. विकेट नंबर 1 तंबूच्या आसऱ्याला. गणेशने पहिल्या चेंडूवरती अगदी गणेश पाटीलला चले जावचा इशारा केला. नेट नंबर 3 वरती नवीन फलंदाज या ठिकाणी हेमंत घरत मैदानामध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. खरं तर 5 ओव्हरची मॅच आहे. या पहिल्या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धाबा जमून पाया रचायचा असतो आणि तदनंतरच्या षटकामध्ये अगदी त्या पायावरती एखादा महाल उभरायचा असतो, असं क्रिकेटचं सूत्र आपल्याला पाहायला मिळतं. इथं मात्र बसून मारण्याचा प्रयत्न, पंचाने हा चेंडू अवंतर घोषित केलाय. चेंडू लेग स्टिकला पिच झाला. आणखी एक धाव या ठिकाणी जोडली जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहे, त्यामुळे 3 खेळाडू डीप मध्ये लावण्याची मुभा आहे. डावखुर हाताचा फलंदाज असल्यामुळं आपण पाहू शकाल स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या माध्यमातून एक डीप मध्ये खेळाडू उभा करण्यात आला आणि वाडिशिया लॉंग ऑन लाईक खेळाडू आपण डीप मध्ये पाहतोय आणि स्टेट लॉंग ऑफला एक खेळाडू डीप मध्ये आपण पाहतोय. चांगला चेंडू पहा भावनेचा पाहायला मिळतोय. अगदी स्विंग अँड मिस, अगदी चेंडू हातभर वळवण्याची कला आहे. थोडासा रणप छोटासा आहे, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा स्विंग करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे नक्कीच या फलंदाजाला थोडंसं शांत ठेवण्यामध्ये यश जरूर मिळवलंय. यावेळेला फटका फसलाय बहुतेक, परंतु
दोन क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही आहेत आणि दरम्यानच्या काळामध्ये या इथे मिळते सिंगल आणि या सिंगलने अगदी हळूवार धावसंख्या पुढे सरकली 19 धावा. खरं तर धावा जमवायची असेल तर कल्पेश माहुलकरला जास्तीत जास्त स्ट्राईक मिळणं गरजेचं आहे. कारण की नक्कीच माहुल कोळीवाडा आणि माहुल टेनिस क्रिकेटमधलं हे मोठं नाव आहे. कारण की याच गावामध्ये या संघामध्ये अगदी मंगेश वैतीसारखा देखील खेळाडू खेळताना पाहायला मिळतो. खरं तर आणि खरं तर आय एस पी एलमध्ये त्याची निवड झाली आहे आणि आय एस पी एलमध्ये ज्या ज्या खेळाडूंची निवड झालेली आहे त्यांना मात्र या अंतर्गत स्पर्धा खेळण्यासाठी बॅन करण्यात आलं आहे. त्यामुळे नक्कीच अशा खेळाडू खेळताना पाहायला गेला तर आय एस पी एलमध्ये त्यांना बॅन केलं जाऊ शकतं. त्यामुळे या स्पर्धा खेळताना ते आपल्याला स्वतःला टाळताना पाहायला मिळत आहेत. दरम्यानच्या काळामध्ये मोठा फटका पहा इनसाइड आउट क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा कल्पेश माहुलकरच्या बॅटमधून आला एक धमाकेदार महाकाय षटकार. दरम्यान धावसंख्येमध्ये प्रचंड उसळी आपल्या अनुभवाच्या शिदोरीतून एक एक मोती या मैदानामध्ये फलंदाजीच्या स्वरूपामध्ये या वेळेला समोरच्या बाजूने ऑन साइडला मिड विकेट सीमारेखेच्या बाहेर टायमिंग प्रॉपर चेंडू करते हवाई सबर षटकार. एकतीस धावा धावपलकावरती आता मात्र आक्रमण केलंय कल्पेश माहुलकरनं. यावेळेला आणखी एक इनसाइड आउटचा फटका चेंडू जाईल सीमारेखेच्या बाहेर पंचांचा इशारा दॅट्स अ मायटी क्लिअर मायटी षटकार. फास्ट अँड फ्युरियस चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. खूप वेळानंतर हा डॉट चेंडू नक्कीच आमच्या बेंडकल संघाला थोडासा सुकावून जाणार आहे. कारण की पॅच ओव्हरची मॅच आहे आणि पहिल्या दोन षटकामध्ये अगदी कल्पेश माहुलकरची दादागिरी आपल्याला पाहायला मिळाली. त्याची बॅट काय बोलली या मैदानामध्ये. अगदी षटकारांचा त्यानं पाऊस पाडला. अगोदरच्या षटकामध्ये षटकांची हॅट्रिक देखील पाहिली आपण. फटका फसलाय बहुतेक क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आहे. ओ हो आज झेल टिपता आला नाही आहे. त्यामुळे फक्तच कल्पेशला सिंगल घ्यायची आहे. कारण की दुसरी धाव घेण्याचा त्याने टाळलाय. कारण की नक्कीच जास्तीत जास्त धावा जमवायच्या असतील तर कल्पेशला माहीत आहे की माझ्याकडे स्ट्राईक असणं गरजेचं आहे. आणि हा माहुल कोलियावाला म्हटलं ना तर नक्कीच हा संघ ज्याच्या अवतीभोवती फिरतोय फलंदाजी असो गोलंदाजी असो क्षेत्ररक्षण असो या तिन्ही क्रियामध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू म्हणून कल्पेशची ओळख आहे. आणि एक व्यावसायिक खेळाडू म्हणून देखील ज्या खेळाडूकडे पाहतो. कारण की नक्कीच खूप साऱ्या ओपन स्पर्धा देखील खेळताना आपण या कल्पेश माहुलकरला पाहिलं. यावेळेला फटका एलिव्हेशन कमी आहे. इथं मात्र पहा मिड विकेटच्या क्षेत्ररक्षकाला भेदून त्याच्या अंगावरून हा चेंडू निघून गेलाय सीमारेखेच्या बाहेर चौकार.
अगदी तोलून मोलून मारलेला हा फटका आहे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये गेला नाही पाहिजे. त्याच्या समोर पडून हा चेंडू त्याच्या अंगावरती गेला पाहिजे. थोडीशी कल्पकता या ठिकाणी नक्कीच कल्पेशची पाहायला मिळाली. यावेळेला बॉटम हँडचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडू करतोय हवाई सिपर. आणखी एक दे धडक बेधडक फटका. चेंडू जाईल 6 धावांसाठी षटकार. दरम्यान अगदी हल्ला बोल केला. 48 धावा. इनसाइड आउटचा देखणा फटका, सरळ चेंडू खेळला आणि ब्लॅक स्किनच्या वरून जाणारा एक धमाकेदार षटकार. आहे जरा प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी आपली बॅट दाखवा. काय फलंदाजी तो आला, त्यानं पाहिलं आणि या मैदानामध्ये तुफान आणलाय. अगदी जबरदस्त. संघाच्या धावा फक्त 10 चेंडूंमध्ये 50 धावांची अतिशय खेळी त्यानं साकारली आहे. यावेळेला अलंग द कार्पेट, चेंडू ट्रॅव्हल झाला, सिंगल मिळाली आहे. खूप छान फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली कल्पेशची. 3 षटकाचा जवळपास या ठिकाणी खेळ संपला. धावसंख्या 55 आहे आणि त्या 55 मध्ये 51 धावाचा वाटा हा कल्पेश माहुलकरचा पाहायला मिळाला. खरं तर अगदी शांत संयमी खेळाडू आहे. अगदी कुठल्याही मैदानामध्ये वादविवाद कधीच करताना पाहायला मिळत नाही. फक्त अगदी चोख प्रत्युत्तर म्हणजे फक्त त्याची बॅट बोलताना आपल्याला पाहायला मिळते. अगदी बेंडकल संघावरती त्यानं हल्ला बोल केला. 18 चेंडूंमध्ये या ठिकाणी 55 धावा आल्या. गोलंदाजामध्ये होईल बदल, जुगल आलाय गोलंदाजीसाठी. यावेळेला बसून मारला, चेंडू जाईल अगदी डीप फाईन लेग, सीमा रेखेच्या बाहेर. जुगेलच्या पहिल्याच चेंडूवरती त्याने ठोकला चौकार. या ठिकाणी वेंडकल संघावरती अक्षरशः तुटून पडला. आणखी एक अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधोमधून ठोकला. हा एक दर्जेदार मेगा षटकार. असं चित्र या मैदानामध्ये पाहायला मिळतं. फक्त चौकार आणि षटकारामध्ये डील होताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि खरं तर या खेळपट्टीच्या कल्पेश मात्र प्रेमात पडलेला आपल्याला पाहायला मिळाला. फटका फसलाय, संधी निर्माण झाली आणि संधी ही चहामध्ये बुडवलेल्या बिस्किटाप्रमाणे असते. तुम्ही थोडासा वेळ घालवला ना तर संधी तुमच्या हातातून निसटून जाते आणि ही निसटलेली संधी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी दैवत येतं आणि कर्मण येतं. परंतु या ठिकाणी संधी मिळाली होती, संधीचं सोनं झालं नाही, परंतु 2 धावा जरूर आल्या. धावसंख्या मात्र 67. तनिष्कडून थोडीशी चूक त्या ठिकाणी पाहायला मिळाली आहे. रोशन आहे बहुतेक त्या ठिकाणी. पटका पुन्हा एकदा फसला, पुन्हा एकदा संधी आहे आणि इथं मात्र अगदी वॅकंड एरियामध्ये हा चेंडू ट्रॅव्हल झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखी 2 धावा. अगदी सोन्यासारखी संधी शोधण्यापेक्षा अगदी मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं पाहिजे. कारण की ज्याला संधी मिळते ना तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिमान, आणि मिळालेल्या संधीचं सोनं करतो ना तो कर्तृत्ववान. नक्कीच या ठिकाणी पहा 2 संधी निर्माण केल्या होत्या. या ठिकाणी चांगला फटका मिडविकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक. इथं मात्र काय घडलंय, पायाने भावनेशने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला हुलकावणी देऊन चेंडू निघून गेला. 4 धावा.
धावसंख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 73 आणि आमच्या कल्पेचा रकाना देखील धावांचा भरण्यात आलेला आहे. धावसंख्या मात्र वाऱ्याच्या वेगाने पुढे सरकतीये. आणखी एक यावेळेला फॉरवर्ड पॉइंटला फॉरवर्ड स्क्वेअर लेगला भेदले आणि हा चेंडू निघून गेला. एकदम आकाशवेळी गगनभेदी लांब लचक षटकार. चार षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल 79 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. या मैदानामध्ये शतक होईल का हा प्रश्न आता प्रेक्षकांना पडला. या ठिकाणी चेंडू स्टेअर करायचा होता. चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाहीये. डॉट बॉल. खरं तर या फलंदाजाला मोठा फटका खेळायचा नाहीये तर एक धाव काढून बहुतेक स्ट्राईक रोटेट करायची. कल्पेशला स्ट्राईक वरती आणायचा. फटका या ठिकाणी चांगला आणि या ठिकाणी बहुतेक सिंगलच घेतला जाईल आणि सिंगल चालून पूर्ण केली आहे. कारण की उर्वरित जे चेंडू आहेत ना त्या चेंडूवरती अगदी आत्मघातकी फटके कल्पेशला खेळायचे. आताच्या घडीला कल्पेश मात्र चांगली फलंदाजी करतोय. त्यांना या मैदानामध्ये खरं तर अर्धशतक देखील ठोकलेलं आपल्याला पाहायला मिळालं. 17 चेंडूंमध्ये अगदी 75 वरती नॉट आउट खेळतोय तो. व्हाईट बॉल. आणखी एक धाव जोडली जाईल या खात्यामध्ये. धावसंख्या 81 धावा धावपलकावरती. या इनिंग मधले जवळपास 4 चेंडू बहुतेक शिल्लक आहेत. या 4 चेंडूवरती गोलंदाज आपली कामगिरी करेल का धावा इथंच थांबवेल का हा देखील एक प्रश्न असेल. चांगला बॉल आहे चांगला बॉल आहे गोलंदाज विनीत गोलंदाजी करतोय आणि नक्कीच चांगली गोलंदाजी विनीत या ठिकाणी करताना पाहायला मिळतोय. खरं तर मोठे मोठे फटके त्याने थांबवलेत आणि आतापर्यंत त्यांना जवळपास 3 चेंडू फेकलेत आणि 3 चेंडूमध्ये 2च धावा ज्यामध्ये 51 धाव पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल. सिंगलचं कन्व्हर्टेशन डबल मध्ये होईल का आणि डबलला या ठिकाणी पाहायला मिळते. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या जाऊन पोहोचतीये अगदी हळूवारपणे. 83 धावा. शेवटचे 2 बॉल. खरं तर या मैदानावरती या संघानं उच्चांक नोंदवलेला आपल्याला पाहायला मिळाला अगदी या 4 दिवसामध्ये. काल पहिल्या दिवशीच निहारने 50 केली होती आपल्याला पाहायला मिळाली आणि या टुर्नामेंट मध्ये जवळपास तिसरी 50 आहे. तिसरी 50 आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान या ठिकाणी चांगला बॉल आहे. चला पुढच्या मॅच साठी आपण जीपी क्लब फुंडे आणि माणकेश्वर केगाव संघाला विनंती करतोय. पहा इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत त्यामुळे आम्ही वारंवार सूचना देतोय. जीपी क्लब फुंडे संघ आलेला आहे तसेच माणकेश्वर यावेळेला पहा अगदी नो लुक शॉट. चेंडू भिरकावून दिला. फाईन लेग सीमारेखेच्या बाहेर षटकार. या ठिकाणी माहुल संघाने धावा जमवल्या तब्बल 89 आणि 90 धावांचं टार्गेट उभं राहिलं की ज्यामध्ये कल्पेश माहुलकरच्या धावा होत्या तब्बल 83. एक मोठं टार्गेट या ठिकाणी उभं करण्यात आलं. चला पुढच्या मॅच साठी मानकेश्वर केगाव संघाचा संघनायक. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. थोडासा उशीर झाला. खरं तर आपण आज तब्बल 1.5 तास लेट खेळतोय. आज आपल्याला फायनल सेमीफायनल तसेच
या प्राथमिक फेरीचे सर्व सामने खेळवायचे आहेत आणि नक्कीच आजच्या आजच खेळवायचे आहेत आणि या दिवस उजेडामध्ये खेळवायचे आहेत. त्यामुळे नक्कीच या प्राथमिक फेरीचे सामने आपण 5 षटकांचे जरूर पाहणार आहोत आणि तदनंतर आपल्याला षटकामध्ये कटौती करावी लागणार आहे. चलो आता आपण दुसऱ्या अंकाकडे वळतोय आणि दुसऱ्या अंकाकडे वळण्यासाठी आपण पुन्हा एकदा इन्व्हाइट करत आहोत अगदी मोठी जुई गावातील अगदी स्वीट समालोचक आमचे स्नेही मित्र श्रेष पाटील साहेबांना. अगदी पुढच्या 5 षटकांची कहाणी आपण ऐकणार आहोत श्रेयसरांच्या जुबानी. ओरडू श्रेयसर. थँक्यू सो मच इतेश मात्रे सर. चला या जीपी क्लब फुंड्या साहिल ठाकूर तेजसदा यश आपल्याला विनंती असेल आपला कर्णधार आमच्या अतिथी कक्षासमोर नाणेफेकीच्या गोलसाठी पाठवायचा आहे. हितेश मात्रे सर एक देखडं आयोजन पाहत आहे. 4 दिवसाचा दैदिप्यमान 16 थेट लाईव्ह प्रक्षेपण रित्वी लाईव्हच्या माध्यमातून तलोजा MIDC कडून बिलॉंग करणाऱ्या यांच्या वतीनं लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहतो आहे. परंतु इतेश सर आम्हाला जर विचारलं तुमच्या आयुष्यातील सर्वात देखणं दिमागदार आयोजन ऑफलाईन कोणतं असेल तर आम्ही आवर्जून सांगू शकतोय की राजे शिवछत्रपती चषक फुंड्या. खरं तर दिमागदार आयोजन असतोय त्या ठिकाणी या फुंड्याच्या मैदानावरती भरवल्या जातो. यंदाच्या हंगामामध्ये या डोंगरीच्या मैदानावरती त्या स्पर्धा मी 3 दिवसाचा दैदिप्यमान 16 खरं तर दिल्ली सुपर हिरोज मध्ये सिलेक्ट होणारा आपला सर्वांचा लाडका प्रथमेश म्हात्रे उर्फ पिट्टू दादा यांच्या नेतृत्वाखाली भरवल्या गेलेल्या स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये तिथे सुद्धा अगदी मोठमोठे समालोचक मग दशरथजी बाडी सरांसारख्या महागुरु नितेशजी पंडित सरांसारखे समालोचक आपण पाहिल्यात. आज या मैदानावरती पहिल्या दिवसामध्ये उमंगजी भोईर रितेशजी मात्रे सरांचा आवाज ऐकला. दुसऱ्या दिवसामध्ये स्वतः मी श्रेष्ठ पाटील आणि माझ्या समवेत उमंगजी भोईर. कालच्या दिवसामध्ये पुन्हा एकदा रितेशजी मात्रे सर आणि त्यांच्या समवेत देवडाकीच जीवन डाकी सर क्षमस्वत जीवन डाकी सर मॅन फ्रॉम बोरखार. आणि आजचा शेवटची दिवस फायनल मेगा फायनल डे आणि मेगा फायनलच्या दिवसामध्ये आपण पाहतोय आजच्या दिवसातील हा तिसरा साखळी सामना. उपांत्य फेरीमध्ये महागणपती चिरोडेरनं मजल मारली तर ते चिरोडेर समोर 2 हात काढण्यासाठी कुठली टीम जाणार. एका बाजूला तिसरी लढत आपण पाहतोय माहुलगाव बनाम भेंडकल तर तदनंतर असणारा जीपी क्लब फुंड्या बनाम मानकेश्वर केगावच्या 2 टीम आपण पाहतोय. एका बाजूला भूषण स्पोर्ट्स केगाव या स्पर्धेतून खरं तर परास्त झाली या पहिल्या सामन्यामध्ये. ही दुसरी कानकेश्वर खरं तर केगाव आपण पाहतोय. जीपी क्लब फुंड्या समोर 2 हात करणार आहे. या ठिकाणी या नाणेफेक केला जाईल. मी संयोजकांना विनंती करतोय की आपल्या शुभास्त्या नाणेफेक करायचं आहे. चला पुन्हा एकदा सर्वांची मायबोली भाषा लाभले आमास भाग्य बोलतो मराठी जाहले खरेच धन्य ऐकतो मराठी धर्म पंथ जात एक जाणतो मराठी ए वड्या जगात माय मानतो मराठी. या आपल्या मराठी भाषेला अभिवादन करून मी घेऊन चलतोय मैदानावरती जिथे 90 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 30 चेंडूंमध्ये प्रत्येक चेंडूची जर रिक्वायर रन रेट पाहायला गेला तर 3च्या सरासरीने जावं लागेल. 90 धावसंख्या उभारण्यासाठी ती क्षमता आहे जुगलमध्ये. म्हणूनच अगदी एक टीम बेंडकलची हितेंच्या नावानं ओळखली जाते तर दुसरी टीम या जुगलच्या नावानं ओळखली जाते BCC बेंडकल बी. ही टीम ज्याच्या जुगलच्या नेतृत्वाखाली खेळला जाणारी ही टीम आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवर महेश मांडवकर. खर तर आज मंगेश दादा वैद्य या ठिकाणी नाही आहेत. ISPLच्या रूल्स मुळे पहिला चेंडू आडव्या पट्ट्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न तू मै रनआउटची संधी नाहीये. यावेळेस अगदी पहिलं जीवनदान किंबहुना पहिली धोक्याची घंटा टळली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. महेश या ठिकाणी मी म्हटलं होतं ज्याचा उल्लेख केला इथूनची सरांनी की मंगेश दादा वैद्य या ठिकाणी नाही आहेत. खरं तर नवी मुंबई मधला मिस्टर परफेक्ट खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातोय. ISPL लीगच्या रूल्स नुसार खेळू शकत नाहीये. त्यामुळे अगदी ज्याच्या नेतृत्वाखाली खेळली गेली तो म्हणजे कल्पेश. त्या कल्पेशनं अर्धशतकीय खेळी सुद्धा साकारली आणि जवळजवळ 90 धावसंख्येचा टार्गेट सेट केला. पहिला चेंडू निर्धाव. दुसऱ्या चेंडूवर 1 धावसंख्या. 1 धावसंख्येने स्वतःचं अकाउंट ओपन केलंय तर संघाचा श्री गणेशा 1 धावसंख्या. ऑन स्ट्राईक आलाय. नाव आहे जुगल.
भावडेश आणि जुगल अशी हे सलामीचे दोन शेळेदार बुरुज राखण्यासाठी 90 धावसंख्येचा भला मोठा बुरुज आहे, परंतु ते भेदून देतील का? हे बेंडकल बीसीसी बेंडकल बी ही टीम जी जुगलच्या नावानं ओळखली जाते, हरुणरी अष्टपैलू गुणवान खेळाडू जुगल. पहिला चेंडू रडार मध्ये स्लॉट मधला चेंडू नेऊन ठेवलाय समोरच्या प्लॉट मध्ये, इनिंग मधला या पारीला आगाज करणारा पहिला षटकार. आणखीन एक चेंडू जातोय निर्धाव. 4 चेंडूंचा खेळ झालाय. धावसंख्या धावपटलावरती 7च्या घरात आपण पाहतोय. निर्णायक 5वा चेंडू. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा पहिलं षटक. यावेळेस 5वा चेंडू अतिशय खोलवर फेकला गेला. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. करड गोलंदाज जपड महेशला ठाऊक आहे ही खूप महत्वाची विकेट आहे. या टीमचा खरं तर शिरोमणी मानला जाणारा जर जुगल बाद झाला तर इथून त्या टीमला अगदी वेटीस धरण्यास काही हरकत राहणार नाहीये. म्हणूनच त्यासाठी चाललेले शर्तीचे प्रयत्न आपण पाहतोय. 5वा चेंडू चांगला फेकला, परंतु एक धावसंख्या पर्यायी वेळामध्ये काढली. यावेळेस शेवटचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पहिलं षटक गोल्डन षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचा हाताळण्यामध्ये यशस्वी राहिलाय महेश, ज्यानं धावसंख्या खर्च केली आहे फक्त 8. कोणत्याही प्रकारची विकेट नाहीये, परंतु धावसंख्येवर पूर्णपणे आला बसवलाय. ओव्हर टू डीजे. जीपी क्लब पुंडे नाणेफेक झालाय. नाणेफेक केगावच्या बाजूने गेलाय. जो काय निर्णय असेल ना, हा सामना संपल्यानंतर त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे. दुसरं षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज मार्गस्थ झालाय. हेमंत घरत प्रगतीपथलावर मार्गस्थ होतोय. हेमंत घरत समोर जुगल आहे, ज्याच्या बॅट मधून एक षटकार जरूर ठोकलाय. यावेळेस लोवर फुल टॉस समोरच्या दिशेनं झोन खाली आहे. स्ट्रेट हिट अगदी ब्लॅक स्टीनच्या बरोबर समोर जाणार आहे तो या इनिंग मधला पहिला चौका. जुगल प्रतिस्पर्धी टीम माहुलगावला सांगून देतोय, ना तके है पाव मेरे ना हारी है हिम्मत, मैंने देखे है कई दौर फिर भी सफर जारी है. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑफ रिझन क्षेत्र खाली आहे. मस्तकाला दस्तक देणारा आणखीन एक येतोय जुगलच्या बॅट मधून दर्जेदार षटकार. दुसऱ्या चेंडूवर भरपूर समाचार घेतलाय. 6 धावसंख्येसाठी षटकार टोकला जात्या. धावसंख्या धावपटलावरती आपण पाहू शकता 18च्या घरामध्ये चांगली सुरुवात. पहिल्या षटकामध्ये थोडीफार खडतर राहिला प्रवास 8 धावसंख्येचा, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अजून काही आपले गेअर चेंज केले. जुगलनं फ्रंट सीट वर आलाय. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर ठोकलाय दर्जेदार षटकार. धावसंख्या धावपटलावरती 18. मी म्हटलं होतं 90 धावसंख्येचा पल्ला गाठण्याची धमक या टीम मध्ये आहे, किंबहुना ती जुगल मध्ये धमक आहे, त्यांच्या टीम खेळाडूंमध्ये ती धमक आहे. यावेळेस पुन्हा एकदा तिसरा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा अतिशय खोलवर फेकल्या चेंडू लॉंग ऑफ रिजन कडे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होत्या, थोडेसे फंबल राहिल्यात, परंतु एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. चांगलं कमबॅक कव्हर करताना पाहायला मिळतोय तोच अगदी क्षेत्ररक्षक, आणि चांगला थ्रो सुद्धा पाहायला मिळाला. या एक धावसंख्येकडे धावफलक वधारलाय. 19च्या घरामध्ये बिनबाद 19. ऑन स्ट्राईक येतोय पुन्हा एकदा भावनेश आपण पाहतोय. आतापर्यंत 3 चेंडू खेळलाय, धावसंख्या 1 उभारल्या. खरं तर क्रिकेट हा डावखुऱ्यांचा खेळ म्हटला जातोय. असा डावखुरी आताचा फलंदाज. पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू होता, क्षेत्र अगदी तोच निवडला जातोय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. पर्यायी वेळामध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 2.20च्या घरामध्ये बिनबाद 20. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे.
90 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठे फटके अगदी बोथ साईडनं खेळणं, दोन्ही फलंदाजांकडून खेळणं खूप अनिवार्य आहे. परंतु यावेळेस भावनेश थोडाफार शांत पाहायला मिळतोय, तर जुगल एका बाजूने आक्रमण पाहायला मिळतोय. व यावेळेस फुल टॉस चेंडू होता, भरपूर समाचार घेता आला नाहीये. बॅटला ब्रश करून चेंडू अगदी शरीरयष्टीला आदळला जातोय. मिळालेल्या वेळामध्ये आणखीन एक धावसंख्या जोडली जाते. धावसंख्या धावपटलावरती 21 घरात. सुरेख कमबॅक म्हणावा लागेल हेमंतचं, ज्यानं पहिल्या 2 चेंडूवरती 10 धावसंख्या खर्च केल्या होत्या. बॅक टू बॅक 3 सिंगल आपण पाहतोय. 13 धावसंख्या आतापर्यंत 5 चेंडूंमध्ये खर्च केल्यात. निर्णायक पर्यायी शेवटचा चेंडू या षटकातील. भावनेसाठी या शेवटचा चेंडू फेकत असताना थोडाफार अगदी चालाकी करण्याचा जरूर प्रयत्न केला होता. तशा रीतीनं अगदी रविचंद्र अश्विन अशा प्रकारचे खूप सारे प्रयत्न मग IPL असू दे किंबहुना ODI क्रिकेटमध्ये करत असतात. तशा प्रकारची थोडीफार चालाकी पाहायला मिळाली, परंतु त्या ठिकाणी जुगल होता. यावेळेस पुन्हा एकदा ऑफ बॉल पद्धतीचा चेंडू फुल पॉवरफुल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल राहिलाय. गोलंदाज यशस्वी राहिलाय. हेमंत शेवटचा चेंडू फेकला जातोय. निर्धाव 12 चेंडूचा कळ संपुष्टात आलाय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 21 घरात. थँक्यू डीजे. इथून अगदी जुगलला खूप मोठे प्रयत्न करावे लागतील. प्रयत्न असे करावे लागतील की हारला तरी अगदी इतिहास झाला पाहिजे, जिंकला तरी इतिहास. इथून तो इतिहास घडवेल का हा जुगल? येणारे 18 चेंडूवाडी विजयासाठी आवश्यकता असणार 69 धावसंख्येची. 18 मध्ये 69. जुगल ऑन स्ट्राईक. नवीन गोलंदाज आपण पाहतोय. भारत आलाय. रनअप ओव्हर द विकेटनं 15 ते 20 पावलांचा रनअप. पहिला चेंडू अतिशय खोलवर फेकला जातोय. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला फील्ड केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता, कारण जुगलला ठाऊक आहे उर्वरित चेंडूंमधून जास्तीत जास्त चेंडू अगदी जुगलनं स्वतः फेस केल्या तर इथून हे समीकरण इम्पॉसिबल मधून थोडंफार पॉसिबल मध्ये कन्वर्ट केलं जाईल. अशक्य मधून शक्य करता येईल जर जुगल जास्तीत जास्त चेंडू फेस केल्या. कारण आज भावनेश सुद्धा बॅटला तितका सूर पाहायला मिळत नाहीये. आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय, 2 धावसंख्या उभारल्यात. यावेळेस समोरचा चेंडू बरोबर आपल्या समोरच्या काल्या पडद्यावरती भेदून दिला जातोय. सीमारेषा बाहेर. षटकार. आजही तितकाच फॉर्म तशाच रीतीनं कंटिन्यू करताना पाहायला मिळतोय. यावेळेस नेक्स्ट चेंडू सोडून दिलाय. क्वालिफाईड पंचांकडे आशाभूत नजरेनं जरूर पाहिलाय. अपील फेटाळली जाते. अगदी जुगलला वाटलं होतं शरीरापासून दूर असणारा चेंडू आहे, अवे फ्रॉम द बॉडी चेंडू आहे का, परंतु नाहीये. एक चांगली लेंथ आणि लाईन पाहायला मिळाली. निर्धाव चेंडूची सांगता. तिसरा चेंडू आपल्या षटकातील फेकत असताना निर्धाव चेंडू फेकला जातोय. निर्णायक चौथा चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस आडव्या पट्ट्यामध्ये सजवण्याचा प्रयत्न. कॉकवर रिजन क्षेत्ररक्षण आहे, परंतु मिसफिल्ड. क्षेत्ररक्षक राहिलाय फंबळ. बेलाला जातोय. आणखीन एक जुगलच्या खात्या ऋषभाचा चौकार. थँक्यू डीजे. एका बाजूनं जुगलच्या बाजूनं प्रयत्न खूप जोरदार चालू आहेत. 2 षटकार, 3 षटकार, 2 चौकार ज्याच्या बॅटमधून. यावेळेस पुन्हा एकदा फक्त दिशा दाखवल्या. क्रिकेटमधील मादक सौंदर्य, नजाकत. 12 स्ट्रोक लॉंग लेगच्या ठिकाणी जातोय. नॉन स्टॉप चेंडू सीमारेषा बाहेर. आणखीन एक चौकार.
मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचं समीकरण तितकं प्रॉपर जुळालं नाहीये. एक धावसंख्या जरूर मिळाली आहे शेवटच्या चेंडूवरती. या एक धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. धावसंख्या धावपटलावरती बिनबाद 36 च्या घरात. इथून 9 षटकार मारायचे इतकं सोपं नाहीये, कारण प्रतिस्पर्धी टीम सुद्धा तितकाच ताकदवर आहे. अगदी त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. बाहुलगाव सातत्यानं खर तर रातो के कातील म्हणून संबोधलं जाणारी ही टीम आज डे फॉर्मॅट मध्ये या बोकडविड्याच्या मैदानावरती आपण पाहतोय. नवीन गोलंदाज कल्पेश आलाय. जन अगदी अर्धशतकीय केली होती तोच कल्पेश यावेळेस गोलंदाजच्या ट्रॅकवर आपण पाहतोय. पहिला चेंडू अव्वांतर फेकला जातोय. दिशाहीन गोलंदाजी, 1-2 अव्वांतर किंबहुना अशा रीतीच्या गोलंदाजीनं त्या टीमला थोडाफार फरक पडणार नाहीये, कारण खूप सारे मोठे फटके ठोकावे लागतील आणि यावेळेस तो फटका ठोकलाय. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. येतोय आणखीन एक षटकार. लढतोय आणि सांगतोय आ देखे जरा किसमें कितना है दम, मैं हूं डॉन. ओ यावेळेस स्लोवर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. सातत्यानं आम्ही सांगत असतोय की क्रिकेटच्या मैदानावरती खेळत असताना किंबहुना गोलंदाजी करत असताना आपल्या हाताचा अंगठा, तर्जनी, मध्यगा, अनामिका आणि करंगळी या पाचही बोटांचं मिश्रण करून जो गोलंदाज करेल ना, अगदी त्या गोलंदाजाला सातत्याने यश मिळत असतोय. पहिला चेंडू वेगवान टाकला, मोठा फटका पाहायला मिळाला. दुसऱ्या चेंडूवर व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्या व्हेरिएशन गतीनं चेंडूचा फेस अगदी थोडाफार चेंज केला होता आणि तिथून एक 2 धावसंख्या पळून काढल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. आतापर्यंत 9 धावसंख्या पाहायला मिळाल्या 2 चेंडूंमध्ये. तिसरा चेंडू आणखीन एक स्लोवर चेंडू. अजून येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 37ची आवश्यकता. 7 मध्ये 37, 6 मोठे फटके मारावे लागतील. यावेळेस शेवटचा चेंडू खेळत असताना बराच काळ हवेमध्ये खेळचे प्रयत्न खेळ मात्र नो मॅन्स लँड रिजन मध्ये पडली जाते आणि या 2 धावसंख्या वेळामध्ये पळून काढल्या जातात. या 2 धावसंख्येने धावफलक वधारला जातोय. डबल पंजा 55च्या घरामध्ये. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 35 धावसंख्येची आवश्यकता. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50-50 नंबरवाला. थँक्यू डीजे. 6 चेंडू 35 धावसंख्या, 6 मोठे फटके मारावे लागतील. जुगलला इथून अगदी फलंदाजी आठवावी लागेल. दर्शन बांदेकर असतील, हलचल यादव असतील, काही 6 चेंडूंमध्ये 6 षटकार टोकणारे आपल्याच गावठाण विभागातील करण मडवी असतील. असा आज विक्रम जुगल करणार का? जुगलच्या बॅटमधून तो विश्वविक्रम आजच्या दिवसामध्ये होणार का? 6 मध्ये 35ची आवश्यकता की माहुल गाव करते गावानं मंगेश वैदीसारखा एक आक्रमक आपला ट्रम्प कार्ड नसताना सुद्धा कल्पेशच्या नेतृत्वाखाली का फलातून फलंदाजी साकारली. ओ पहिला चेंडू काही पे निघा है काही पे निशाणा. यावेळेस बॅट आणि चेंडूचं समीकरण जुळत नाहीये आणि जिथे समीकरण जुळत नाहीये, निसर्गाचा नियम आहे, तिथे उत्पत्ती मिळत नाहीये. आणखीन एक निर्धाव चेंडू 5 मध्ये 35. औपचारिकता म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. सलामीला आलेले 2 फलंदाज अजूनही ओ यावेळेस स्लोवर चेंडू. इजा झाली का पाहिजे? येस नाहीये. स्लोवर चेंडू. गती परिवर्तन पाहायला मिळाला, व्हेरिएशन पाहायला मिळाला. गोलंदाज आर्यन च्या माध्यमातून काय गोलंदाजी चालू आहे आर्यनची. पहिला चेंडू जुगल सारखा एक आक्रमक फलंदाज आला. जो फलंदाज मैदानावरती सेट झालाय त्याला सुद्धा अगदी स्तब्ध ठेवण्यामध्ये, उभं ठेवण्यामध्ये यशस्वी राहिलाय या 2 चेंडूंमध्ये. तिसरा चेंडू
परंतु जुगल सारख्या आक्रमक फलंदाजाला तुम्ही जास्त उशीर शांत बसू शकणार नाही. हवेतून दिला जातोय चेंडू सीमारेषा बाहेर षटकार. वरती षटकार ठोकला आणि जुगल आपल्याला विनंती असते आपली बॅट आम्हाला प्रेक्षकांना दाखवायची आहे. वन साइड लढला हिरो 50 धावसंख्या वैयक्तिक कोट्यामध्ये उभारल्यात. नाव आहे जुगल. मी म्हटलो होतं त्या खेळाडूमध्ये क्षमता, परंतु आज आपण भावनेशच्या माध्यमातून थोडीफार साथ मिळाली नाहीये जुगलला. यावेळेस हॉप बॉली पद्धतीचा चेंडू स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये गोलंदाज यस पकडला जातोय. झळ संपुष्टात येतोय जुगल या आक्रमक फलंदाजाचा खेळ. टोटल 22 मध्ये 55 धावसंख्या ज्याच्या बॅट मधून उभारल्या जातात. निर्णायक 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. स्लोवर चेंडू फेकला जातोय. लॉंग ऑफ रिझन कडे ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक आहे. कोणत्याही प्रकारची धावसंख्या नाहीये कारण इथं मॅच अगदी परास्त झालेली आहे. इथून औपचारिकता उरलेली आहे. बीसीसी बेंडकल टीम कडून निर्णायक शेवटचा चेंडू फेस करण्यासाठी फलंदाज आपण पाहतोय तनिष. यावेळेस वाईट कट आपल्याला बाळा मिळते आणि कॉट बिहाइंड द विकेट आपल्याला मिळतोय आणि परास्त होतोय टीम बीसीसी बेंडकल. बीसीसी बेंडकलला देऊया शुभेच्छा. नेक्स्ट स्पर्धेमध्ये आपल्याला सुद्धा असतील शुभेच्छा.